नमस्कार, ज्ञानेश्वर वाघमारे मावळ न्यूज एक्सप्रेस मध्ये आपले स्वागत आहे। मी आहे वडगाव या ठिकाणी बदलवाडी MIDC मध्ये जी स्मशानभूमी होती ती पाडल्या संदर्भात गावकऱ्यांनी उपोषण ठेवलं आहे। आमरण उपोषण आजचा तिसरा दिवस आहे आणि सर्व त्यांना पाठिंबा देतात आहे। भाऊ, काय सांगू शकता? पहिला तुमचा परिचय द्या। यांना 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 न्याय पाहिजे, कसा न्याय देऊ शकतात सरकार, काय सांगू शकता भाऊ? परिचय द्या पहिला। मी संपत दाभाडे, राहणार मावळवाडी। आणि खरंच या मावळ तालुक्याचा विकास होतोय आणि या विकासाच्या माध्यमातून या MIDC आलेली आणि MIDCच्या माध्यमातून जी 1200 एकर जमीन या शेतकऱ्यांनी दिलेली आहे आणि या शेतकऱ्याच्या दिलेल्या जमीन दिलेली आहे आणि त्यांना न्याय हक्कासाठी ते आज स्मशानभूमी त्या गावाला नाही आणि ती स्मशानभूमी मिळावी यासाठी आम्ही सध्या सर्वजण या आंदोलनात सहभागी आहोत आणि आंदोलनाचा आम्ही 100% पाठिंबा देतोय आणि प्रशासनाने त्वरित निर्णय घ्यावा, कारण आता उद्या पाडवा आहे आणि पाडव्याच्या शुभमुहूर्तावर चांगली बातमी या प्रशासनाने आम्हाला द्यावी अशी विनंती करतो आणि थांबतो। खरंच भाऊ, कारण की मावळ तालुका आपला हा एकदम म्हणजे उद्योगनगरी म्हणून ओळखला जातो आणि या उद्योगनगरीमध्ये ही घटना होते। खरंच म्हणजे एकदम चांगली बाब आहे का वाईट बाब आहे भाऊ, काय सांगू? निश्चितच ग्रामवासाच्या दृष्टीने आणि सर्व मावळ तालुक्याच्या दृष्टीने निश्चितच वाईट बाब आहे, कारण या गेले 72 वर्ष आले, 70 वर्ष आले आपल्याला स्वतंत्र झालेला आहे, देश स्वतंत्र झालेला आहे आणि स्वतंत्र देशामध्ये आज ही परिस्थिती येत असेल तरी खरंच खेदजनक व्यवस्था आहे। खरंच भाऊ, तुम्ही पण यांना पाठिंबा देण्यासाठी आज इथं आलात। म्हणजे आता 12 वाजले, कडक ऊन झालेले, सर्व उन्हातानात हे ग्रामस्थ बसलेले आणि आमरण उपोषण आहे, कारण की म्हणजे खाणं पिणं आणि उन्हामध्ये उद्या यांना जर काही कमी जास्त झालं त्याला जबाबदार कोण भाऊ? नक्कीच प्रशासन जबाबदार असणार आहे, कारण त्या प्रशासनाने इतक्या वर्ष MIDCचं हस्तांतरण करून सुद्धा या गावाला न्याय देण्याचा कोणतीही भूमिका घेतली नाही। निश्चितच या खेदजनक बाब आहे आणि प्रशासन याचा जबाबदार पूर्णपणे प्रशासन जबाबदार आहे, कारण की आपल्याला माणूस प्यारा आहे। आपला मराठी समाज किंवा आपला भारत देश काय म्हणतो, माणूस म्हणजे सर्वात महत्वाचा एक घटक आहे आणि हेच जर उपोषण करून जर उद्या कमी जास्त काही झालं तर नाही, निश्चितच माणूस हा प्रत्येक ठिकाणीचा हेच आहे, महत्वाचाच आहे आणि त्या माणसाच्या सगळ्या मूलभूत गरजा या प्रशासनाने पूर्ण केल्या पाहिजेत एवढंच मी सांगतो। भाऊ, काय सांगू शकता थोडक्यात तुम्ही आजच्या या दिवसाबद्दल? कारण की गेली 1.5 महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे, पण खऱ्या अर्थानं परवादिवसापासून म्हणजे सोमवारपासून आमरण उपोषण आमच्या ग्रामस्थांनी सुरू केलेलं आहे। प्रथमतः मी शासनाचा म्हणण्यापेक्षा ह्या MIDCचा निषेध करतो की ही वेळ आमच्या बांधवांना येऊनच नव्हती द्यायला पाहिजे, कारण आज देश स्वतंत्र होऊन आज 70 वर्षाच्या पुढे कालावधी गेलेला आहे आणि ह्या स्मशानभूमीसाठी ह्या अशा काही गोष्टीसाठी आंदोलन करायला लागतंय हे योग्य नाही। आम्ही सर्व बांधव असतील, मावळ तालुक्याची आम जनता असेल, सर्वस्त ह्या बदलवाडी असेल, मेंढेवाडी ह्या ग्रामस्थांची आम्ही बरोबर आहोत। खूप छान। आपल्या बरोबर प्रशांतजी भागवत आहे। प्रशांतजी भागवत हे नाव म्हणलं तर आज मावळ तालुक्यामध्ये म्हणजे कित्येक कोणतं म्हणजे वाईट घटना असून होता, सुखाची घटना असो, भाऊ तिथे उभे राहतात। भाऊ, आजचा दिवस आहे, तिसरा दिवस आहे, काय सांगू शकता तुम्ही? आज खऱ्या अर्थानं बदलवाडी ग्रामस्थांसाठी ज्यांनी उपोषण केले असे पंडित बौद्ध आतोंडे, आज तिसरा दिवस आहे, त्यांचं उपोषण चालू आहे आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण इथे उपस्थित आहोत। आज जो अस्मितेचा विषय आहे की आपली स्मशानभूमी, आपल्या गावाने विकासासाठी 1200 एकर जमीन देत असताना विकास केला, परंतु गावाला अंतविधी नसावी, अंतविधीची जागा नसावी, ही दुर्दैवी बाब या ठिकाणी जाणवते। आज उद्या वर्षाचा नवीन सण पाडवा आहे आणि या सणा असताना देखील ग्रामस्थ आणि उपोषण करते या ठिकाणी वडगाव या ठिकाणी उपोषणास बसलेत, ही दुःखद बाब। या राज्यकर्त्यांनी, MIDCच्या अधिकाऱ्यांनी, प्रशासनाने याचं गांभीर्य घेऊन त्वरित तो निर्णय निकाली काढून हे उपोषण कसं थांबवता येईल यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे। खूप छान। तुम्ही बदलवाडी आणि मेंढेवाडीतील ग्रामस्थ 3 दिवस झाले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। प्रशासनाने त्वरित लवकरात लवकर निर्णय घेऊन जागा स्मशानभूमीसाठी लागते त्याचा मार्ग मोकळा करून योग्य तो निर्णय घेऊन त्या गावाला न्याय द्यावा अशी मी प्रशासनाला या ठिकाणी सर्वांच्या वतीने, आंदोलकांच्या वतीनं विनंती करतो। नमस्कार, मी बाळू खंडोबा झाले, राहणार बदलवाडी, तालुका मावळ, जिल्हा पुणे। ग्रुप ग्रामपंचायत नवला कुंभरे, सदर ग्रामपंचायत मध्ये माझी मिसेस अलका बाळू झाले
ग्रामपंचायतचे सरपंच विद्यमान सरपंच असून आम्ही वेळोवेळी गेले 3-4 वर्ष MIDC नवला कुंभऱ्यासाठी जागा 5 एकर माहिती होती, बदलवाडीसाठी 5 एकर माहिती होती, मेंढेवाडीसाठी 5 एकर माहिती होती. परत शासनाने असं निदर्शन आणून दिलं की प्रत्येक गावाला 5-5 एकर जमीन मिळणार नाही. आम्ही त्यांना म्हणलं की नवला कुंभरे हे मोठं लोकवस्तीचं गाव असल्यामुळं तिथं आरोग्य केंद्र, क्रीडांगण, मुलांना खेळण्या याच्यासाठी जागा आम्हाला उपलब्ध करून द्यावा. सदर त्यांनी प्रस्ताव मुंबईला पाठवला. 2 वर्ष झाले, त्याचा अजून अद्याप जागा मिळालेलं लेटर बी नाही आलं, काही नाही आलं. तर सदर 3-4 महिने झाले आम्ही बदलवाडी स्मशानभूमीसाठी त्यांना प्रस्ताव पाठवले, पंचायत समितीला पाठवले, जिल्हा परिषदेला पाठवले, त्यांची परमिशन घेतली, एस्टिमेट म्हणले पाहिजे तर एस्टिमेट बनवून दिलं की बा साधारण किती खर्च येतो हे सगळं करून मी गेले 3-4 दिवस आपल्या आरो ऑफिसला वाकडेवाडीला जाऊन सदर कामाचा पाठपुरावा करतोय. आणि पाठपुरावा करून त्यांनी काय केलं, इथून ठराव मुंबईला पाठवला अंधेरी ऑफिसला. तर आता काल गेल्या साहेब म्हणले की वा अंधेरी ऑफिसला BC साहेब आहे, त्यांच्याकडे दावा, त्यांच्याकडून तुम्हाला जागेच्या मागणीला मान्यता मिळेल. ती मिळाल्यानंतर आम्ही तुम्हाला जागा कुठं आणि किती यायची हे ठरवू आणि त्याप्रमाणे तुम्हाला लेटर देऊ. तर सदर या उपोषणाला नवला ग्रामपंचायत नवला कुंभरे हे आमचा पूर्णपणे पाठिंबा या उपोषणाला आहे. सरपंच पण आज 3रा दिवस आहे, कुठंच काही अजून झालं नाही. असे दिवस जर लांबत गेलं तर उद्या कमी जास्त काही झालं माणसांचं तर करायचं काय? आता जबाबदार कोण? आता याला जबाबदार शासन. कारण काल मी जिल्हा परिषदेला गेलो होतो, पुण्याला गेलो होतो, तिथून साहेबांना व्हिडिओ कॉल करून इथली परिस्थिती दाखवली की याच्यावर तुम्ही लवकरच्या लवकर तोडगा काढा आणि आमचं काम मार्गी लावा. म्हणजे मी पुण्याला तिथून त्यांना इथली परिस्थिती आणि जे पत्रकाराच्या माध्यमातून किंवा मीडियाच्या माध्यमातून जे आहे ते अधिकाऱ्यांना मी रोजच्या रोज अपडेट पाठवतोय की बुवा आमचं असं चाललंय, तुम्ही लवकर निर्णय घ्या. नसले तरी आमच्या तालुक्याचे आमदार सुनील शेळके हे पी ना कालपासून त्या BC साहेबांकडून हे करून प्रयत्न त्यांचे चालू आहे की म्हणले बुवा शक्यतो लवकरच्या लवकर जेवढं मिळून आणि तुम्हाला जागा हे करून द्यायचा असून त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. आमदार साहेबांबरोबर तुमचं बोलणं चालू आहे का? हा, चालू आहे आमचं. त्यांचा पाठिंबा फुल आहे का तुम्हाला? हा, फुले पाठिंबा. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे यांचा निकाल म्हणजे यांच्यासारखं जे उपोषणकर्त्यांसारखं होणार आहे त्यांच्या मागण्या? होणार आहे ना, 100% होणार आहे. कारण MIDCला आम्ही 1200 एकर जमीन दिलेली आहे. त्याच्यामुळं MIDCला 1 एकर द्यायला काही एवढं मोठं काम नाही.